देशामध्ये यावेळेस आपण दरवेळेस अतिरिक्त वीज जी लागते, मला माननीय मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न असा आहे की वीज संचामध्ये कोळसा हा निकृष्ट दर्जाचा पुरवला जातो, त्यातून या संचामध्ये वारंवार बिघाड येतो। कोलवाशरीच्या माध्यमातून गेली 3-4 वर्ष हा कोळसा पुरवला गेला, त्यामध्ये निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवल्यासाठी त्याच्यावर दंड आकारला गेला, ते मोठ्या प्रमाणात आकारला गेला। जवळपास मला वाटतं की 1500-1600 कोटी रुपयाचा दंड त्या कंपन्यांवर आकारला गेला। याचाच अर्थ असा होता की तो कोळसा निकृष्ट दर्जाचा पुरवला गेला हे कारण असू शकतं आणि म्हणून ही या संचामध्ये वारंवार बिघाड आल्याचं सकृतदर्शन दिसते आहे। म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या कंपन्या आता पुढच्या वेळेस, कारण त्या कंपन्यांचा कोलवाशरीचा जो करार होता तो संपलेला आहे, भविष्यात उत्तम दर्जाचा कोळ येण्यासाठी या सगळ्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करून नव्यानं उत्तम दर्जाचा कोळसा पुरवण्यासाठी सरकार उपाययोजना करणार का? पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न असा आहे की कायमस्वरूपी आता तुम्ही योजना आणताय आणि आपल्याकडे उपलब्ध असलेलं जे काही कोळसा आहे त्याच्यावर होणारे जे वीज निर्मिती आहे त्याची दर आहेत आणि आपण खुल्या मार्केटमधून घेतो, त्याचा भुर्दंड मोठ्या प्रमाणात सरकारवर पडतं आणि मोठं आर्थिक नुकसानसुद्धा होतं। म्हणून राज्य सरकार आत्ता नवीन सगळ्या टेक्नॉलॉजी आल्या आहेत, त्यावर नवीन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी नवीन संच 500 मेगावॅटचे उभारण्याचं प्रस्तावित आहे का, हे माझे प्रश्न आहेत।